उपनिषद आणि कठोपनिषदा माध्यमातून या ठिकाणी असणारी आजची पंचम वल्ली आणि त्याच्यामध्ये आता मागच्या पाठामध्ये 11वा मंत्र पाहिला की काय त्या सर्वाच्या या सर्व चाललेला असणारा अट्टाहास हे जे काय सर्व चाललेलं आहे हे कशाबद्दल चाललंय? अध्यात्म विद्या जो तिसरा प्रश्न आहे कोणाचा? नचिकेताने यमाला विचारलेला जो तिसरा प्रश्न आहे त्या प्रश्नाचा असणार उत्तर काय या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी मग काय म्हणतात की या ठिकाणी अशा प्रकारे एकच आत्मतत्व पुन्हा 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 काय सांगितलंय, पुन्हा पुन्हा तोच विषय आपल्याकडे येतो. एकच आत्मतत्व आहे, त्याच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. बस तोच जो विषय आहे तो पुन्हा पुन्हा आता आजच्या मंत्राच्या द्वारे सुद्धा काय तोच विषय जो आहे तोच विषय या ठिकाणी काय करतायत? सांगण्याचा काय करतायत? प्रयत्न करत आहेत. काय म्हणतात? एको वशी सर्वभूतांतरात्मा. मंत्र नंबर 12व्या मंत्राच्या माध्यमातून काय म्हणतायत? एको वशी सर्वभूतांतरात्मा एकं रूपं बहुधा यः करोति तमात्मस्थं येन पश्यन्ति धीराः तेषां सुखं शाश्वतं नैतरेषां. कोणाला? तेषां सुखम शाश्वतम. शाश्वत आणि अशाश्वत. आता आम्ही ज्या सुखाच्या मागे धावत आहोत सांसारिक सुख इंद्रियाच्या अनुषंगाने प्राप्त होणार, पंच ज्ञानेंद्रिय असतील पंचकर्मेंद्रियाच्या अनुषंगाने जे सुख आम्ही प्राप्त करून घेतो आहे कसं अशाश्वत स्वरूपाचं. तेवढ्या पुरतं कसं 4-5 गुलाबजाम खास तोपर्यंत काय वाटणार आहे? वा किती सुंदर आहे गुलाबजाम, सुंदर मस्त. मग 6व्याला थोडासा हात पुढे जाईल, नको नको दिला तरी चालेल, नको नको दिला तरी चालेल. 7व्याला नको तरी आला खाल्ला. 8व्याला आता नकोच. 9वा बिलकुल नको. आणि 10वा आता विचारूच नका. यद्यपि पहिल्या गुलाबजामामध्ये जो आनंद होता तो आता 10व्या गुलाबजामामध्ये आहे का? एकाच पंक्तीमध्ये एकाच ताटामध्ये जर पाहिलं तर जो आनंद पहिला गुलाबजाम खाताना जो तो व्यक्ती अनुभवत होता तोच आनंद 10वा गुलाबजाम खाताना अगदी किती जरी आवडता पदार्थ आपला असला तरी आपण शेवटी काय म्हणतो? बस आता नको. म्हणजे काय? तो आनंद त्याला काय झाला? पहिला तरी वाटला शाश्वत, परंतु शेवटी अशाश्वत. आता नकोच, आता बस काही नको, विचारूच नका, इकडे येऊच नका आता. तसं या ठिकाणी पण सांसारिक सगळा जो आनंद आहे तेवढा टेम्पररी आहे. तेवढ्या पुरतं आपल्याला वाटतं की झालं, एवढं झालं की सुख, बस एवढे पैसे कमवले, एवढा पगार आता मला मिळाला की मी आता सुखी झालो, आता मला 50-60 हजार रुपये पगार आहे, आता मी सुखी आहे. पण एकदा 50-60 हजार आल्यानंतर, पगार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कळतं आता अकाउंटला किती आहेत. गेले निम्मे हप्त्यामध्ये, निम्मे इकडे तिकडे, संपला. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी काय असतं? पुन्हा 10 नाही तर 12 रुपयावर आलेला असतो. म्हणून काय कितीही जरी काय केलं तरी सांसारिक सुख जे आहे हे सांसारिक सुख हे टेम्पररी आहे, तेवढं पुरतं आहे. परंतु परमात्म्याचं सुख नित्य स्वरूपाचं आहे, तर बाकी काही करायचं नाही. आणि म्हणून अशा प्रकारे एको वशी सर्व भूतांतर आत्मा. एकच कोण? तो जो परमात्मा आहे, तो परमेश्वर जो आहे तो कसा आहे? तो एकच आहे, जो एक सर्वांना आपल्या अधीन ठेवणारा, त्याच्याच अधिकाराने त्याच्या सगळ्यांना आपल्या अधिकारात ठेवतो. म्हणजे काय? भीषास्मात् वा तप्पवदे भीषो देत सूर्या. म्हणजे आपल्या अधिकारात ठेवतो. वेळच्या वेळेला वारा गेला पाहिजे, सूर्य आला पाहिजे, सगळे ऋतू आले पाहिजे. उन्हाळा पावसाळा हिवाळा याच्यामध्ये बदल झाला तर फार मोठी जगताची हानी होणार आहे. आणि म्हणून त्या अनुषंगाने काय तो सर्वांना काय करतो? म्हणून संपूर्ण सृष्टी जी आहे त्या संपूर्ण सृष्टीला
काय करतोय तर जो या संपूर्ण सृष्टीला आपल्या अधीन ठेवणारा आहे आणि सगळ्याला आपल्या अधीन ठेवून तोच काय सर्वभूतांचा अंतरात्मा सर्वांमध्ये जर पाहिलं तर अनुस्यूत काय सर्वभूत मात्रांमध्ये अनुस्यूत असणारं चैतन्य तेच आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. केनेशिदम प्रेषितम प्राण कोणाच्या अनुषंगाने प्राण घेतो, श्रोत्रस्य श्रोत्र ऐकतो पाहतो, हे सगळं जे आहे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय मनबुद्धी चित्त अहंकार हे सगळं जे आहे ह्याला आपापल्या विषयांमध्ये त्याचं ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता कोण प्रेरित करतो, कोण येतो, तो हा सच्चिदानंद स्वरूप, हा सच्चिदानंद असणार ते ब्रह्मतत्व तेच. आणि म्हणून तेच काय सच्चिदानंद ब्रह्मस्वरूप ते आम्हा सर्वांचं आत्मतत्व जे आहे आमच्यामध्ये असणारा आत्मा तो तोच आहे. आणि म्हणून अशा सर्व भूतांचा अंतरात्मा कसा आहे तो आपल्या एका रूपासच अनेक प्रकारे करतो, एकच आहे तो यद्यपि, परंतु तो भिन्न 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 आपल्याला भासतो. जसा सूर्य एकच आहे परंतु अनेक खाली पात्र आपण ठेवली आणि त्या पात्रामध्ये काय केलं सगळ्यामध्ये आपण थोडं थोडं अनेक 100, 1000, 1500, 2000 अशा वाट्या ठेवल्या बारक्या बारक्या, त्याच्यामध्ये आपण पाणी ठेवलं आणि मग सूर्य मध्यांतरी वरती आल्यानंतर काय होतं सगळ्या वाट्या आहे त्याच्यामध्ये काय होतं एका सूर्याचं. आता सूर्याची भिन्नता झाली का नाही, सूर्य एकच आहे परंतु खाली 1000 वाट्या असतील तर 1000 वाट्यामध्ये त्याच सूर्याचं प्रतिबिंब प्रकाशित होतं. तसं हा एकच आहे परंतु उपाधी भेदाने प्रत्येकाची असणारी जी उपाधी नामरूपात्मक त्या उपाधीच्या भेदाने काय झालं तो असणारा एकच ते आत्मतत्व काय सर्वत्र आपल्याला वाटलं परंतु आहे एकच आहे. म्हणून तो आपल्या एका रूपासच अनेक प्रकारे भासतो. हा तो 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 म्हणजे सगळी काय सजीव सृष्टी आहे. थोडक्यात या सजीव सृष्टीमध्ये जो जीव जे चैतन्य आहे हे चैतन्य देण्याचं कार्य करण्याची जी पद्धती आहे जी प्रणाली आहे ती कुठून निर्माण होते तर ती कार्य करण्याची प्रणाली ती ज्याच्यापासून निर्माण होते ते चैतन्य तत्व म्हणजे ते आत्मतत्व. म्हणून ते काय करतो आपल्या एका रूपासच अनेक प्रकारे करतो आपल्या बुद्धीमध्ये स्थित त्या आत्मदेवास. आणि म्हणजे अशा प्रकारचा तो आत्मदेव तो आत्मा त्या आत्म्यास काय होत आहे धीर लोक. धीर म्हणजे धीर आहेत की या सगळ्यामधून जे विचारपूर्वक धी म्हणजे बुद्धी बुद्धिपूर्वक नित्य वस्तू विवेक म्हणून विवेक सांग पहिला या सगळ्यामध्ये काय राहणार आहे ते घेणारा तो धीर. मग असा जो धीर पुरुष आहे हे सगळं पाहत असताना या सगळ्याचा अभ्यास करत 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 अरे याच्यामध्ये काय राहणार आहे तर परमात्माच राहणार आहे. ब्रह्म सत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मणा परहा. जीव ब्रह्मस्वरूपच आहे, ब्रह्मच सत्य हे सर्व मिथ्या स्वरूपाचे आहेत. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरधार हरिविना. हरी नसेल तर काय सगळ्यावर फक्त पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम एवढंच. येणं जाणं तर व्यतिरिक्त अन्य काही या ठिकाणी नाही. आणि म्हणून जो धीर आहे जो ज्ञानी आहे ज्याचं काय झालं संपूर्ण जे अंतःकरण शुद्ध झालेलं आहे सात्विक झालेलं आहे ज्या अंतःकरणामध्ये अमानित्व अधिंबित्व अहिंसा शांती असणारी दैवी गुणसंपत्ती निर्माण झालेली आहे सात्विक गुण निर्माण झालेले आहे असा अत्यंत कोमल अंतःकरणाचा असणारा तो साधक तो धीर हा. मग तो काय करतो तो या संसाराच्या नादी लागतो. मग कोणाच्या तो परमात्म्याच्या प्रकृतीच्या नाही प्रकृती म्हणतो फसवणारी
मग प्रकृती आणि पुरुष आपण पाहिलं त्या ठिकाणी. मग प्रकृती फसवणारीच आहे. कितीही तुम्ही काही केलं, कितीही केलं तर ते शेवटपर्यंत पूर्ण होत नाही. काही ना काहीतरी जिथं बाकी राहते तो संसार. आणि जो नित्य पूर्ण आहे, बाकी राहण्याचा प्रश्नच नाही. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ज्याच्यात पूर्ण टाका, पूर्ण काढून घ्या, तो पूर्णच आहे. तसा समुद्र जो आहे, कितीही उन्हाळ्यामध्ये उष्णतेने त्याची वाफ जाऊ दे जाऊ दे जाऊ दे तरी जसा तो काय, तो त्याच्या सीमा ज्या आहेत ते तेवढ्याच राहतात. का असं होतं का की आता जसं धरण आटलं, काय होतं, उन्हाळ्यामध्ये सगळं पाणी कमी 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 होतं, पाण्याचा साठा कमी होतो, एवढा कमी झाला तेवढाच कमी झाला, आता शुष्क झालं, काही राहिलं नाही जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये धरणामध्ये. तसं समुद्रामध्ये होतं का की आता मे महिना आला, आता जूनचा पहिला आठवडा आला, सगळा समुद्र खाली 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 गेला, अरे बापरे 50-100 किलोमीटरपर्यंत खाली गेला, असं होतं का? होत नाही. कायम पूर्णमादाय पूर्णमेवाव अवशिष्यते. त्यातनं काढून घ्या. किंवा आता हजारो नद्या आत्ता पावसाळ्यामध्ये धोधो पाऊस पडत कित्येक मिलियन असणारं त्यांचं जे आहे ते पाणी काय होत आहे, त्याच्यामध्ये जाऊन मिसळत आहे. मग असं कधी होतंय का की बापरे एवढ्या नद्यांचं पाणी आता जास्त झालं, आता समुद्र आता वरती आला, 5-6 किलोमीटर आता मुंबई पार गिळंकृत करायला लागला, असं कधी ऐकलंय का? आपण नाही. तसाच हा परमात्मा आहे, पूर्ण आहे, कायम पूर्ण आहे. जसा तो समुद्र आपल्या असणारी प्रतिष्ठा, ती त्याची प्रतिष्ठा आहे. कमी होऊ जास्त होतो ज्याप्रमाणे आपली प्रतिष्ठा सोडत नाही, तसा हा परमात्मा कायम पूर्णच आहे. ना एवढं जीव या ठिकाणी निर्माण झाले, मग परमात्म्यामधलं काहीतरी चेतन अंश कमी झाला असं होतंय का? असं सुद्धा होत नाही. परमात्मा काय, परमात्मा नित्य पूर्णच आहे. म्हणून पूर्णमिदम सांगितलं. किती टाकलं त्यातनं काढून घेतलं ते शेवटी पूर्णच आहे. पूर्णमादाय पूर्णमेव अवशिष्यते. त्याच्यामध्ये टाका, काढून घ्या. तो जो परमात्मा आहे तो पूर्ण स्वरूपाचाच आहे. आणि अशा प्रकारे जो पूर्ण स्वरूपाचा जो परमात्मा आहे तो परमात्मा ज्या धीर साधकाने, महात्म्याने, संतांनी आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतला, ते काय झाले, ते सुद्धा पूर्णच झाले. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. जो ब्रह्मविद आहे तो काय होतो, तो ब्रह्मच होतो. दुसरा आता काही होत नाही. नदी समुद्राला मिळवल्यानंतर समुद्रच होते, दुसरं काही ज्या प्रकारे होत नाही. त्याचप्रमाणे जो ब्रह्मविद आहे की ज्याने अशा प्रकारे विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती, मोक्षत्व आदी जे आहे हे सगळं प्राप्त केलेलं आहे, श्रवण मनन निध्यासना केलेली आहे, त्या अनुषंगाने या साक्षात अपरोक्षात ब्रह्म, त्या ब्रह्माचा साक्षात अपरोक्ष भावाने ज्याने आपल्या जीवनामध्ये अनुभूती करून घेतलेली आहे. आता मग काय त्याच्या दृष्टीने आता काही राहत नाही, ब्रह्मच राहत. कुठल्याही अवस्थेमध्ये असो, योग रतो वा भोग रतो वा संग रतो वा संगविहीना यस्य ब्रह्मणी रमते चित्त. आता ब्रह्मामध्येच आहे रममान. मग त्याचं आता कशाकडेच लक्ष नाही. शरीराचं काय होईल, याचं काय होईल, मला भिक्षा मिळेल का नाही मिळेल, त्याचं जे चित्त आहे ब्रह्मामध्येच, त्या आनंदामध्येच. आनंदाचे डोहे आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, त्या आनंदामध्येच एक असणारा जो दिव्य अनुभूती जी आहे, ती दिव्य अनुभूती तो साधक आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतो. आणि अशा प्रकारे मग काय, तो ज्याने म्हणून अशा प्रकारचे ते ब्रह्मतत्व काय केलं, आपल्या बुद्धीमध्ये स्थिर केलेलं आहे की ब्रह्मच आहे, ब्रह्माच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. अशा प्रकारे ते ब्रह्मतत्व आपल्या बुद्धीमध्ये स्थिर करून घेतलेलं आहे. आता दुसरीकडे कुठेही त्याचं मन विचलित होत नाही. ब्रह्मच आहे, ब्रह्मा व्यतिरिक्त काही नाही हेच सांगण्याचं पुन्हा पुन्हा तो काय करतोय, प्रयत्नशील राहतोय. त्याला आता काय साक्षात अपरोक्ष अनुभूती सुद्धा घेतली. आणि तो असा असणारा कोण, त्याला सांगितलं धीर. हा धीर आहे तो. बाकीचे संसाराकडे धावणारे सगळे अधीर आहेत. म्हणून आपण अधीर होऊ नको. हा सुद्धा आपल्या सांसारिक जे आहेत
त्यांच्यामध्ये शब्द आहे फार काय हे करून अधीर होतो कशाला, थांब ना जरा, होईल ना. पण धीर धीर काय तो जे काय आहे तत्व, ते तत्व जाणण्याचाच आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करतो. आणि म्हणून असा तो धीर पुरुष, विवेकी पुरुष काय करतो, त्या परमात्म्याचं दर्शन करतो. तोच काय, त्यास नित्य सुख प्राप्त होते. त्यालाच जे शाश्वत नित्य सुख म्हणजे जे शाश्वत सुख आहे, की जे एकदा प्राप्त झाल्यानंतर, आता ब्रह्मज्ञानानंतर पुन्हा संसारी झाला. आपण बरेच वेळा पाहतो, अरे एवढं शिकला, एवढं झालं, एवढं ब्रह्मज्ञानी होता आणि संसारात पडला. संसारात पडला म्हणजे नुसतं कोरडं ब्रह्मज्ञान झालं. श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठ सांगितलं, त्याच्या पुढे म्हणून ब्रह्मनिष्ठ हा शब्द वापरला. गुरुची लक्षणं त्या ठिकाणी सांगितली. काय सांगितली, तद्विज्ञानार्थम सुगुरुमेवा विगच्छत समित्तानि श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम सांगितलं. श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय असून नाही, सगळं शास्त्र सांगतोय, परंतु ब्रह्मनिष्ठा पाहिजे, परमेश्वरामध्येच निष्ठा पाहिजे. परमेश्वरच आहे, शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्ध्या अवधारणा पाहिजे, की जे काही शास्त्र सांगतंय, जे गुरु सांगतायत ते सत्यच आहे. अशा प्रकारे त्याची ज्यावेळेस अवधारणा होते, अशा प्रकारचा असणारा जो साधक, तोच साधक काय करतो, आपल्या जीवनामध्ये ते शाश्वत सत्य जे आहे, तो परमात्मा, ते चैतन्य, सच्चिदानंद स्वरूप, ते ब्रह्मतत्व काय आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतो. आणि मग ते जे शाश्वत सुख आहे, की ज्याच्यासाठी आत्यंतिक दुःखाची निवृत्ती. काय होतं ब्रह्मज्ञानानंतर, आत्यंतिक जे दुःख आहे जीवाला, क्षणोक्षणी सुख पाहता जवा एवढे दुःख पर्वता एवढे सांगितलं. संसारामध्ये काय आहे, संसारामध्ये सुख जवा एवढं आपल्याला वाटतं, चला आता एवढं झालं की मी सुखी झालो, मी सुखी झालो, सुखी झालो, परंतु सुख पाहता जवा एवढी एवढी सगळे. आणि दुःख दुःख पर्वता एवढे दुःख आहे, क्षणोक्षणी दुःखच आहे. दुःखाच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. दुःखलो दुःख, दुसरं काही नाही. म्हणून गीतेने तिला अगदी टिपिकल शब्द वापरला. काय म्हणते ती गीता, दुःखालयम अशाश्वतम, दुःखाचं आलयच आहे. इथं कुठेही या संसार चक्रामध्ये तुम्ही आल्यानंतर, या संसारामध्ये आल्यानंतर कुठंच तुम्हाला सुख नावाची वस्तू मिळणार नाही. म्हणून दुःखाचं आलय म्हणजे स्थान गीतेच्या भाषेमध्ये. संसार म्हणजे काय, संसार म्हणजे दुःखाचं आलय स्थान आहे. आणि कसं आहे, अशाश्वतम, अशाश्वत स्वरूपात. तुम्हाला आपल्याला जरी किती वाटलं मी प्राप्त केला तर कदापि प्राप्त होणार नाही. कायम अशाश्वत, अपूर्ण राहणारा. थोडक्यात किती केलं ते तो शेवट अपूर्णच राहतो, तो संसार. आणि जो कायम पूर्णच आहे, अपूर्ण जो कधीच नाही, असा कायम जो पूर्ण आहे तो परमात्मा. म्हणून मग आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय करायचंय, पूर्ण वस्तू प्राप्त करायची का अपूर्ण वस्तू प्राप्त करायची, हे साधकाने आपण आपलं ठरवायचं. म्हणून उद्धरेद आत्मनात्मा नमव साधायचं. आपला जो उद्धार आहे, हा आपला उद्धार काय केला पाहिजे, आपणच आपला उद्धार केला पाहिजे. दुसरा कोणी येईल आणि माझा उद्धार करेल असं होऊ शकत नाही. आणि म्हणून त्या अनुषंगाने या ठिकाणी हा जो सांगितला आत्ताचा श्लोक, नित्यो नित्यानाम, त्याचा असणारा आचार्यांचं भाष्य काय म्हणतात आचार्य, ते आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत. किंच नित्यो अविनाशी अविनाश्य अनित्यानाम विनाशिनाम चेतनश्चेतनानाम चेतयुत्राणाम ब्रह्मादीनाम प्राणिनाम अग्निनिमित्तमित्र मुत्वा इति. काय जगात विनाश पावणारे असे जे अनात्म पदार्थ, जगामध्ये विनाश पावणारे ज्या कोणी आहेत ते सगळे काय, जगात विनाश पावणारे असे जे अनात्म पदार्थ, हे सगळे जे काय आहे हे सगळे अनात्म पदार्थ. त्या सर्वात चेतन असा जो आत्मा, तो एक नित्य म्हणजे अविनाशी आहे. या सगळ्या अनात्म पदार्थामध्ये असणारा एकच आत्मा, तो आत्मा कसा आहे, चेतन असा जो आत्मा, तो कसा आहे, एक नित्य म्हणजे अविनाशी स्वरूप आहे. तोच या ठिकाणी असणारा जे आत्मतत्व आहे ते एकच आत्मतत्व अविनाशी स्वरूपाचं आहे. जगामध्ये चेतन असे जे
जगामध्ये चेतन असे जे ब्रह्मादी प्राणी आहेत, चेतन म्हणजे सगळे जे काय प्राणी मात्र, ब्रह्मादी पिपीलिकापर्यंतम शास्त्र, ब्रह्मदेवापासून ते पिपीलिका म्हणजे मुंगीपर्यंत हे सगळे जे काय सजीव जे आहेत, त्या सर्वांमध्ये सर्व जे प्राणी मात्र आहेत त्याच्या ठिकाणी जे चैतन्य या सर्व ब्रह्मापासून ते अगदी मुंगीपर्यंत जेवढे प्राणी मात्र आहे या सर्वांमध्ये असणार जे चैतन्य आहे, यांच्या ठिकाणी जे चैतन्य ते आत्मचैतन्य निमित्तकाचं आहे, यांच्यामध्ये असणारं जे चैतन्य आहे ना आपल्या सर्वांमध्ये, हे चैतन्य कुठून आलं? हे माझं आहे का? नाही. मग हे आत्मचैतन्य, ते सांगितलं. ते जे चैतन्य आहे ते आत्मचैतन्य निमित्तकाचं आहे. ज्याप्रमाणे अग्निस्वरूप नसलेले जलादी पदार्थ त्यांच्या ठिकाणी जे दाहकत्व भासते, अलग ज्याप्रमाणे काय, ज्याप्रमाणे अग्निस्वरूप नसलेले यद्यपि त्यांच्यामध्ये कशामध्ये काष्ठा आदीमध्ये काही नाही, परंतु जलादी जे पदार्थ आहे त्यांच्या ठिकाणी दाहकत्व जे आहे, जाळण्याची त्याच्यामध्ये प्रक्रिया आहे, ती कुणाचा गुणधर्म आहे? ते अग्निसंपर्क निमित्तकच असते, स्वतंत्र नसते. नुसतंच लाकूड ठेवलं तर काही होत नाही, परंतु ज्या वेळेस त्याच्यामध्ये ते अग्नीच्या संपर्कात येतं त्याच वेळेस त्याच्यामध्ये काय होते, ते जळतं किंवा त्याच्यामध्ये दाहकत्व निर्माण होतं. म्हणजे काष्ठामध्ये असणारी दाहकत्व हे अग्नीच्या संपर्काने निर्माण होतं. तेच सांगितलं. ज्याप्रमाणे ते अग्निसंपर्क निमित्तच असते, स्वतंत्र नसते, त्याप्रमाणे जसं त्याप्रमाणे तिथं जे आहे ते स्वतःच नाही, त्या अग्नीपासून तो ग्रहण करतो ते मग त्यानंतर काष्ठ जे आहे ते जळायला सुरुवात होते. त्याप्रमाणे अनेक स्त्री पुत्र आदी काम्य पदार्थांची इच्छा करणारे जे संसारी, अशा प्रकारे अनेक काय स्त्री पुत्र आदी, अमुक ही स्त्री पाहिजे, अशी मुलं पाहिजे, तसं अमुक पाहिजे, ते पाहिजे, आहे पाहिजे, ते पाहिजे, अनेक संसारी या लोकांची लिस्ट फार मोठी असते. वॉन्ट्स म्हणून त्याला म्हणतात. अलग अलग हे वॉन्ट्स, ते वॉन्ट्स, हे पाहिजे, ते पाहिजे, हे अमुक पाहिजे, सगळं हे पाहिजे 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 पाहिजेच्या व्यतिरिक्त काही नसतं. आणि जे काय पाहिजे ते शेवटी मलाच पाहिजे, हा शेवट. दुसऱ्याला पाहिजे नाही पाहिजे त्याशी काही घेणं नाही. मग जे पाहिजे ते कोणाला पाहिजे? जे पाहिजे ते सगळं मलाच पाहिजे. अशा प्रकारे कोण? मग ज्याप्रमाणे अनेक स्त्री पुत्र आदी काम्य पदार्थांची इच्छा करणारे जे संसारी, या सगळ्यामध्ये त्या अनुषंगाने सगळं झालं. संसारामधल्या वस्तू, घर पाहिजे, जमीन पाहिजे, बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, मोटर पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, सगळं पाहिजे. हे सगळे जे काय आहे संसारी, या काम्य पदार्थांची इच्छा करणारे कोण? जे संसारी, त्या शुभाशुभ कर्मा अनुसार सर्वज्ञ सर्वेश्वर असा जो परमात्मा, तो त्या संसारी लोकांवर अनुग्रह करून सर्वांना अनाशाने एकटाच कर्माचे फल देतो. परंतु हे सगळं पाहिजे असताना ज्याला त्याला त्याच्या त्याच्या कर्माच्या अनुषंगानेच किती जरी इच्छा झाली तरी त्याला हे का ज्याच्या नशिबात आहे आपण म्हणतो, बरोबर आहे, त्याच्या नशिबातच ते आहे. म्हणून कालच्याच आपण त्या पाठामध्ये पाहिलं, पंचयेता आणि सृजनते गर्भस्थैव शिशूना ज्ञान विद्या धन जन्म मृत्यू, या 5 ज्या गोष्टी आहेत त्या कशा आपापल्या कर्मानुसारच आपल्याला प्राप्त होतात. त्याच्यामध्ये बदल कोणी करू शकत नाही. ते ज्या ठिकाणी सांगितलं त्याच्यामध्ये ते फळ देणारं सुद्धा कोण आहे, त्याला तेवढंच दिलं पाहिजे. एखादा फार प्रयत्न करतो पण सक्सेस होत नाही, आणि एखादा थोडाच प्रयत्न करतो तो सक्सेस लगेच होतो. म्हणजे का? त्याचं काहीतरी संचित आपण त्याला म्हणतो, त्याचं संचित असेल, काय ते सुकृत असेल. बहु सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. का आवडतो विठ्ठल? काय ते सुकृत पुण्य आहे म्हणून विठ्ठल आवडतो. तसं मग हे जे आहे हे देण्याचं कार्य सुद्धा कोण आहे? कोण करतं तिथं? कोण बसलाय? हे कारण देण्याचं कार्य सुद्धा तेच जे आत्मतत्व आहे. हे सगळं जे आहे तो त्या संसारी लोकांवर अनुग्रह करून सर्वांना अनायासाने एकटाच कर्माचे फल देतो. कोण? हे जे आत्मतत्व आहे, हेच आत्मतत्व. अलग आहे. काय केलं? हे सगळं जे काय आहे हे सगळं स्वतःच्याच त्याच्यापासूनच निर्मिती असल्यामुळे काय दुसरा नाहीच. स एकः अस्मान् लोकात् प्रेत्य, त्याच्यापासून संपूर्ण जे काय आहे सृष्टीक्रम त्याच्यापासूनच निर्माण सगळं. आकाशात वायू वायो अग्ने,
अग्नी आपाद्य पृथ्वी वगैरे सगळं शेवटपर्यंत या सगळ्यांना जो निर्माण करणारा कोण आहे तोच आहे. आणि म्हणून तोच मेन कंट्रोल कोण आहे? मेन कंट्रोल तोच आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. आणि म्हणून तो एकटाच सर्वांना सर्वांच्या कर्माचे फळ देतो. सर्वांच्या हृदयामध्ये असणारा असा जो परमात्मा त्याचा साक्षात्कार अशा प्रकारे, आणि तोच कुठे आहे? तो सर्वांच्या हृदयामध्ये तोच निवास करतो. ममैवांशो जीवलोके, सर्वांमध्ये निवास करणारा तोच आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये निवास करणारा सुद्धा कोण आहे? तोच आहे. अशा प्रकारे तो सर्वांच्या हृदयामध्ये असणारा जो परमात्मा त्याचा साक्षात्कार ज्या धीर पुरुषांना होतो, अशा प्रकारे त्या परमात्म्याचा साक्षात्कार ज्या धीर पुरुषांना होतो त्यांनाच जे साक्षात अपरोक्षात ब्रह्म, जे साक्षात अपरोक्षात ब्रह्माचं ज्ञान प्राप्त करून आपल्या जीवनामध्ये घेतात त्यांनाच काय होतंय? त्यांनाच काय? ते शाश्वत अशी शांती सुख मिळते. ते शाश्वत सुख आहे, शाश्वत शांती एकदा प्राप्त झाल्यानंतर त्याला आता दुसरं काही नको, अशा प्रकारचं. म्हणून याला परमार्थ म्हणतात. परमार्थ काय? एकदा ते जाणल्यानंतर येन ज्ञातेन सर्वमिदं विज्ञातं भवति इति, एकदा त्याचं ज्ञान झाल्यानंतर आता दुसरं काही ज्ञान करून घेण्याची गरज पडत नाही. आणि म्हणून ते जी शांती आहे ती त्याला शाश्वत शांती. बस त्याच्यानंतर आता त्याला काही करावं असं वाटत नाही. बस हेच जे शांत आहे, आनंदाचे डोही, त्याच आनंदामध्ये तो राहतो. अमन शाश्वत शांती सुखमिदे इतरांना ते प्राप्त, ती जी शाश्वत शांती आहे, ते शाश्वत सुख जे आहे ते शाश्वत सुख इतरांना प्राप्त होत नाही. आणि म्हणून इतरांना मिळत नाही. इतर जे अज्ञानी ते दुःखच भोगत असतात. आणि म्हणून अशा प्रकारचे इतर जे अज्ञानी आहेत, इतर अज्ञानी काय आहेत? हे इतर सर्व अज्ञानी आपल्या जीवनामध्ये दुःखच काय करतात? भोगत असतात. आणि ज्याने ते आत्मदत्त प्राप्त केलं तो नित्य शांत आणि शाश्वत सुख भोगत असतो. अशा प्रकारे असणाऱ्या मंत्राचा अर्थ. त्यानंतर येणार 14वा मंत्र. तदे तदिति मन्यन्ते अनिर्देश्य परमं सुखं कथं न तद्विजानीयाम किमुभाति विभाति वा. त्याचा असणारा विशेषार्थ. आता सोमवार, आज शनिवार आहे ना, मला वाटतं, तर सोमवारच्या पाठामध्ये आता शेवटचे आता हे 2च 15वा मंत्र झाला की होईल. मग आपण आलो षष्ठवल्लीवरती. षष्ठवरती आल्यानंतर झालं. म्हणजे आता मला वाटतं पुढच्या आठवड्यात हे उपनिषद व्हायला काही हरकत नाही. याच्यामध्ये काही जास्त 17च मंत्र आहे. पुढच्या याच्यामध्ये 17, 18, 19 मंत्र, 7 दुने 14. बरं, सरासरी पुढच्या मला वाटतं आठवड्यामध्ये कठोपनिषद पूर्ण होईल. तर ओम तत्सत. सोमवारी नेहमीप्रमाणे सकाळी 7:40